मित्रांनो, ट्रेडिंग व्ह्यूवर कधी ऑप्शनचा चार्ट बघत असताना तुम्हाला वाटले की याच क्षणाला बाय किंवा सेल केलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला वेगळं ॲप ओपन करायची गरज नाही आहे. इथेच तुम्हाला बाय आणि सेलचे बटन दिसत आहेत, पण बाय डिफॉल्ट हे बटन दाबल्यावर काही होत नाही. यांना ॲक्टिवेट कसं करायचं आहे आणि कसं डायरेक्टली चार्टवरून ट्रेडिंग करायची आहे हे बघूयात आपण या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला ॲक्टिवेट करण्यासाठी खाली ट्रेडिंग पॅनल नावाचं बटन आहे, यावर क्लिक करायचं आहे किंवा या दोन्ही बटनपैकी कुठल्याही बटन एकावर क्लिक करा. तुमचं ट्रेडिंग पॅनल ओपन होईल. ट्रेडिंग पॅनलमध्ये आल्यानंतर तुम्हाला हलकंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथं शोधायचं आहे धन शोधल्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पॉपअप विंडो दिसेल. पॉपअप विंडोमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे कनेक्टवर. कनेक्ट केल्यानंतर आपल्याला एक QR कोड दिसेल. हा QR कोड आपला धनचं अकाउंट लॉग इन करण्यासाठी आहे. धनवर जर अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देईल, त्यावर जाऊन तुम्ही आरामात धनचं अकाउंट क्रिएट करू शकता. अकाउंट क्रिएट केल्यानंतर फोनमध्ये तुम्हाला टॉप लेफ्ट कॉर्नरवर प्रोफाईलच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला दिसेल लॉग इन विथ डेस्कटॉप, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेराला तुम्हाला या QR कोडसमोर पॉईंट करायचं, जसं आपण UPI पेमेंटसाठी करतो, आणि लगेच QR कोड स्कॅन झाल्यानंतर इथे अकाउंट लॉग इनची प्रोसेस सुरू होईल. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंटचं नाव दिसेल आणि अकाउंटमध्ये किती फंड्स आहेत सध्या ते इथे दिसतील. धनच्या अकाउंटची गोष्ट चालली आहे इथे की इथे पोझिशन्स, ऑर्डर समरी, अकाउंट समरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. ऑर्डर्समध्ये आज मी जे ट्रेड्स घेतलेत ते इथे तुम्हाला दिसून जातील. जसं आपण धनचं अकाउंट इथे कनेक्ट केलं, हे बटन्स कलर्ड झाले. आधी फक्त आउटलाईन होती, आता या बटनच्या आतमध्ये कलर आला आहे, म्हणजे हे ॲक्टिवेट झालेले आहेत. यानंतर फक्त आपल्याला बघायचं आहे, योग्य वेळ बघायची आहे की कधी मला ट्रेड करायचं आहे आणि डायरेक्टली बाय किंवा सेलचं बटन प्रेस करायचं आहे. हे बघा, ऑलरेडी मी इथे फिन निफ्टी सिलेक्ट करून ठेवलेलं होतं, त्यामुळे तिचा चार्ट दिसतोय मला. आणि तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर इथे सर्चचं बटन दिसेल. सर्चच्या बटनमध्ये इथे तुम्हाला सर्च बार दिसेल. इथे तुम्हाला ज्याही ऑप्शनला ट्रेड करायचं आहे ते सर्च करायचं आहे. इथे समजा निफ्टीला मला ट्रेड करायचं आहे. निफ्टीचा मला 22,200चा पुट घ्यायचा 16 मेचा. तर मी त्यावर क्लिक करेल. इथे मी क्वांटिटी चेंज वगैरे करू शकतो. इथे अगेन मला बाय किंवा सेल दोन्हीमधली कुठली पोझिशन घ्यायची ती इथे सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्यानंतर आपला लगेच तेव्हा जे मार्केट प्राईस चालू असेल त्यावर माझा ऑप्शन हे बाय किंवा सेल होऊन जाईल. तर परत मी इथे तुम्हाला डेमोसाठी हे सेल बटन एकदा क्लिक करून दाखवतो. क्लिक केल्या बघा इथे एक पॉपअप आला आहे, याचा अर्थ माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे. परत मी ह्या धनच्या बटनवर क्लिक करतो. यानंतर तुम्हाला दिसेल की ही सेल ऑर्डर आत्ता मी जी एक्झिक्यूट केलेली आहे ती इथे आली आहे. ॲव्हरेज फिल प्राईस मला हा भेटला आहे. ऑर्डर ID वगैरे सगळ्या गोष्टी इथे दिसतील आणि इथे मला लगेच त्याच्यावर किती प्रॉफिट अँड लॉस होतो आहे हे इथे दिसून जाईल. इथूनच मला जर त्या ऑर्डर एक्झिट करायची असेल तर क्लोज पोझिशनवर मी क्लिक करेन आणि ऑर्डर माझी एक्झिट होऊन जाईल. तर खूपच सोप्या पद्धतीने आपण हे बाय किंवा सेल इथे करू शकतो. एवढंच होतं या आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हालाही धनवर अकाउंट क्रिएट करून ह्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिंगवर व्ह्यूवर वापरायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थँक्यू.